नमस्कार, मी विना स्वागत करते तुम्हा सर्वांचं विना लाईफस्टाईलमध्ये. आणि आजचा दिवस तो आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर सर्वांना गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहे 6:30 आणि मी उठलेली आहे 6ला, कारण आज उशिरा उठलेली आहे मी. तर आता 6:30 झालेली आहे. बाहेर पाणी वगैरे मारलं आहे, मी झाडू वगैरे झालेला आहे. आणि आता मी करणार आहे स्वतःकरता कॉफी. मी ब्रश वगैरे करून घेतलेला आहे. तर चला मी दाखवते तुम्हाला काय करते मी. तर ही आहे मुगाची डाळ. तुमच्याशी बोलल्यानंतर मी ही डाळ भिजत घातली होती. तर 6 वाजले होते ही डाळ भिजत घातली तेव्हा, आणि आता 8 वाजलेले आहे. म्हणजे 2 तासामध्ये ही डाळ भिजलेली आहे. तर मी गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती, त्यामुळे लवकर भिजली. आणि ही डाळ आता मी स्वच्छ धुवून घेतली आहे. याचे सालं सर्व काढून घेतलेले आहे आणि याला कॉटनच्या कपड्यावर टोपलीमध्ये काढून घेतलेलं आहे. तर यामध्ये सर्व पाणी निघू द्यायचं आहे. तर ही डाळ छान कोरडी द्यायची आहे आणि नंतर याला वाटायची आहे. तर मी गिरणीहूनच वाटून आणते. तर इथे मी ही डाळ वाटून आणलेली आहे आणि त्यानंतर वडा टाकते आहे. तर या डाळीमध्ये मी थोडं मीठ, धणे आणि थोडी मेथी भाजून घेतलेली आहे. त्यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि थोडं जिरं असं सर्व वाटून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर यामध्ये टाकून छान मिक्स करून घेतलं आणि नंतर वडा टाकायला घेतल्या. तर सकाळचे मी सर्व कामं आटून घेतले होते. आंघोळ वगैरे सर्व झाली होती माझी आणि त्यानंतर मी वड्या टाकायला घेतल्या होत्या. तर मला वड्या टाकायला अर्धा ते पाऊण तास लागतो फक्त 1 किलोच्या वड्या टाकायला. आणि ह्या 1 किलोच्या वड्या आहे. तर सकाळी मला खूप घाई असते. तर याच्या आधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मला खूप घाई होते, त्यामुळे मी सकाळचे व्हिडिओ शेअर करू शकत नाही. पण जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आलेली आता मी सलूनमध्ये आणि चला आता होते मी रेडी. तर इथे मी सर्वात आधी फेस क्लीन करून घेणार आहे. तर इथे मी अंड लावत आहे, बघू शकता तुम्ही. तर हे अंड मी फेसला नेहमी लावते, पण एवढ्यात काय होतं की मला वेळ मिळत नाही आणि कधी कधी अधूनमधूनच मी लावते, कारण रेग्युलर लावायचं असते अंड, पण इथे मी लावत नाही. अंड्यामुळे काय होते की स्किन टाईट होते. जर तुम्ही 3 महिने रेग्युलर लावलं आणि त्यानंतर 1-1 हप्त्याने जर लावलं तर खूप फरक जाणवतो फेसमध्ये. पण मला एवढ्या घाईमध्ये वेळ मिळत नाही, पण जेव्हा मला शक्य होते मी तेव्हा लावते. पण कधी कधी रेग्युलर लावते, तर कधी कधी गॅप होते. तर आज मी ही लावून घेणार आहे. सर्वात आधी तर मी फेस क्लीन करून घेणार आहे, कारण की आपण बाहेरून आलेलो असतो आणि बाहेरची डस्ट वगैरे आपल्या फेसवर असते, त्यामुळे ती काढणं खूप महत्त्वाची असते. तर इथे मी क्लिन्झिंग घेतलेलं आहे आणि क्लिन्झिंगनेच फेस क्लीन करते आहे. तर कधी पण बाहेरून आल्यानंतर नक्की क्लीन करा, म्हणजे बाहेरची डस्ट वगैरे निघून जाते. तर इथे मी 2 ते 3 मिनटं फेसची छान मसाज करून घेतली आणि त्यानंतर टिश्यूनी छान क्लीन करून घेतला फेस. फेस क्लीन करून घेतल्यानंतर इथे लावून घेत आहे मी अंडा. तर इथे अंड्याचा आपल्याला व्हाईट भागच घ्यायचा आहे, येलोवाला भाग आपल्याला घ्यायचा नाही आहे. आणि अगदी थोडं घ्यायचं आहे, फेसला जास्त लागत नाही. यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता आणि छान पॅक बनवून फेसला लावू शकता. तर इथे मी तांदळाचं पीठ वगैरे घेतलेलं नाही आहे, पण कधी कधी लावते, पण शक्यतो मी फक्त अंडच लावते. तर इथे मी हातानेच लावून घेत आहे. तर हाताने व्यवस्थित लावल्या जाते, ब्रशने तेवढ्या व्यवस्थित लावल्या जात नाही, म्हणून मी नेहमी हातानेच लावते, हाताचाच यूज करते. तर इथे आपल्याला पॅक छान लावून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनटं, तुम्ही 30 मिनिट ठेवला तरी चालेल, छान ठेवायचं आहे. आणि त्यानंतर नॉर्मल वॉटरने वॉश करायचं आहे. तर वॉश केल्यानंतर आता इथे होत आहे मी रेडी. तर मी मेकअप करता अगदी कमी प्रोडक्ट यूज करते. डेली मी जास्त हेवी मेकअप करत नाही, अगदी सिम्पलमध्ये मी रेडी होते. तर इथे मी रेडी झालेले आहे आणि आता मला थोडं काम आहे. तर गेस्ट आहे, तर मी ते गेस्ट करून घेते. तर चला मग मी तुम्हाला पण दाखवते की मी काय करते. तर इथे माझ्याकडे आहे लेडीज गेस्ट. तर इथे करायचा होता आज हेअर स्पा. तर सर्वात आधी मी हेअर वॉश करून घेतलं, हेअर वॉश वगैरे करून झाला त्यांचा, आणि केसांचं पार्टिशन वगैरे करून घेतलं. आणि आता अप्लाय करत आहे मी हेअर स्पा क्रीम. तर क्रीम अप्लाय करताना अगदी थोडे केस घेऊन क्रीम अप्लाय करायची असते. छान केसांना क्रीम वगैरे लावल्यानंतर छान मसाज करायची असते. तर इथे बघू शकता तुम्ही, मी छान मसाज करते आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांची मुलगी पण होती, इथे बघू शकता तुम्ही, आणि ती छान खेळून राहिलेली आहे. हेअर स्पा कधीही केसासाठी खूप छान असते, कारण केसांना एक प्रोटीन मिळते. जेव्हा तुमचे केस ड्राय वगैरे होत असेल तेव्हा हेअर स्पा नक्की करा. खूप छान केसांना एक प्रोटीन मिळते आणि एक मॉइश्चर मिळते केसांना. आणि तुमच्या केसामध्ये डॅन्ड्रफ, फंगसचा वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर तो पण निघून जाते, कारण आपल्या केसामध्ये ड्राय झाल्यामुळे
डॅन्ड्रफ होतो, तर त्याचा प्रॉब्लेम होत नाही डॅन्ड्रफचा जर रेग्युलर केलं तर. तर इथे मी छान मसाज वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आता इथे स्टीम. तर 15-20 मिनटं मसाज केल्यानंतर द्यायची असते स्टीम. ते पण केस बघून द्यायची असते. ज्यांचे केस थिन असेल त्यांना 2-3 मिनटंच द्यायची असते आणि ज्यांचे केस जाडे असेल त्यांना 5 ते 7 मिनटं स्टीम द्यायची असते. इथे स्टीम वगैरे देऊन झालेली आहे आणि आता मी करून घेणार आहे हेअर वॉश आणि त्यानंतर करून घेणार आहे केस ड्राय. तर त्यांचं काम केल्यानंतर वाजले होते 4. तर इथे आली मी नाश्ता करायला. तर नाश्त्यामध्ये होता चाट पापडी. तर मी नाश्ता केला आणि चहा पिला. तर मी निघालेली आहे सरोजा बाहेर आणि आता मी जाते बाहेर. तर मला जायचं आहे मार्केटमध्ये आणि कुठे जाते हे मला दाखवणारच आहे. तर चला मग. तर इथे आलेली आहे मी 99च्या सेलमध्ये. तर इथे बघू शकता तुम्ही प्रत्येक वस्तू 99मध्ये. तर चला मग. तर इथे मी कंटेनर घ्यायला आली होती. तर मला काही तेवढे आवडले नाही आणि हे डबेसुद्धा मला घ्यायचे होते. तर इथे बघितले पण थोडे पातळ होते त्यामुळे मला काही आवडले नाही. 99मध्ये 2 होते तर मी काही घेतले नाहीत ना डबे आणि बस निघाली इथनं. तर इथे बघू शकता प्रत्येक वस्तू या 99मध्ये येते पण मला असं काही आवडलं नाही घ्यायचं तर मी ते काहीच घेतलेलं नाही. तर आता आलेली आहे मी भाजी मार्केटमध्ये आणि हे मार्केट आमच्या जायच्या रोडवरच आहे. तर त्यामुळे मी इथंच भाजी घेऊन जाते आणि खूप वेळपर्यंत रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत हे मार्केट असते. तर चला मग मी भाजी घेते आणि तुम्हाला पण सर्व मार्केट दाखवते. आ जाओ यार, छटना है कि पानी कितनी लेना है? तर हे भाजी मार्केट तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता इथे माझं सर्व भाजीचं घेऊन झालेलं आहे आणि आता मी निघतो आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझे नवनवीन व्हिडिओज बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग सर्वांना गुड नाईट.